आहे हा ढवळेश्वर रस्ता आहे. ढवळेश्वरला ते जो राजूर रोड आहे याची जी आपण हालत पाहत आहात तुम्ही जर बघितलं तर आपल्याला कुठं चंद्रावर जाण्याची गरज नाही. चंद्रावरची सफारी ढवळेश्वर ते जो राजूर रोड आहे तिथंच घडण्यात येते. हे जे रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. नवीन रस्ता तर लांबची गोष्ट राहिली, तिथं साधी दुरुस्ती अद्यापपर्यंत केलेली नाही. तर उद्या तुम्हाला चंद्रावर जाण्याची गरज नाही. चंद्रावरची सफर याच रस्त्यावर आपल्याला दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर या ज्या गाड्या जात आहेत ते असं वाटत नाही की आपण जालन्यात आहोत. पूर्ण जे रस्त्याच्या पूर्ण चिंधड्या उडालेल्या आहे, जे खस्ता हाल झालेले आपण पाहू शकता. जे गाड्या जातात आहे किती आतमधपर्यंत, म्हणजे त्यांना खोल तिरप्या होऊन गाड्या जातात आहे. पूर्ण एकीकडं चांगले चांगले रस्ते जालन्यात बनलेले आणि एकीकडे जर बघितलं तर हा ढवळेश्वर ते राजूर चौफुलीपर्यंतचा रोड, याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहे, यांचा तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जालना शहरातील रस्ते इतके चांगले बनलेले असून फक्त ह्याच रस्त्याकडे दुर्लक्ष कशामुळे केलंय हे आतापर्यंत समजत नाही. कुंभकर्णी झोपेत असलेले अधिकारी सुद्धा या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आपण मागं बघत आहात, इथे एक गड्डा होता, तिथं खड्ड्यात फक्त माती टाकून विझवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. पुढं या पुलच्या खाली इथं महाकाय खड्डे पडलेले त्या रोडला. हे नेमके कोणी केले, हे काम कशा प्रकारे घडलं याकडे कोणी विचारायला सुद्धा तयार नाही, कोणीच लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही आहे. इथं आपण बघत आहात की खालचे जे गज आहेत रस्त्याच्या खाली जे वापरण्यात येतात ते सुद्धा धडधड दिसत असून कोणीही अद्यापपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आणि जे पण थोडंफार माती टाकून विझवण्याचं काम केलं, थातूर काम केलंय, उद्या चालून इथे एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला नेमकं जबाबदार कोणाला धरावं. एकीकडं जालन्यात सगळ्यात चांगले रस्ते, इथंच आपण जर पाठीमागं बघितलं राजूर रोड सुरू होतोय. राजूर रोड इतकं जबरदस्त बनवलेलं आहे आणि इतकाच तुकडा कशामुळे सोडण्यात आलेला आहे. इथून तर ढवळेश्वर पर्यंत रस्त्याची पार वाट लागलेली, पण कोणीही विचारायला तयार नाही. रस्त्यात खड्डे पडलेले, एखादा अनोळखी जे बाहेर शहरातून बाहेर गावातून इथं वाहनं येतात त्यांना या रस्त्याचा अंदाज नसतो, कारण मागचा रस्ता इतका चांगला बनलेला आहे आणि इथं इतके मोठे महाकाय खड्डे पडलेले. एखादा अपघात झाल्यास नेमका जबाबदार कोणाला पकडण्यात यावं हे जनतेतून आता प्रश्न निर्माण होत आहे. आपल्यासोबत इथून जाणारे काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही कुठले ढवळेश्वर. तर या रोडवरची जी हालत झालेली आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? रोडवरची कसं खूप मोठा खड्डा होता पहिले अगोदर, हे फक्त नाही माती टाकून विजवलंय आणि पुरी धुळीचं साम्राज्य झालं इथून तिथून पूर्ण पुरं धुळं इथं रस्त्याला परत माती टाकत दरवेळेस आहे. आता इथून तिथून खड्डे झाले ते पूर्ण माती टाकली होतं. ठेकेदार कोणी आपल्याला माहित नाही, ठेकेदार नाव ते आपल्याला सापडायचं नाही, नंबर नाही, काही नाही. ते ठेकेदारी पद्धतीने कोणतं काम केलं त्याला विचारायला पाहिजे. असं याच्याबद्दल तुम्ही कुठं आवाज उचलण्याचा प्रयत्न केलाय? नाही, काहीच नाही. ते अगोदर विचारण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्याला माहितच नाही कोणत्या ठेकेदारनं काम पद्धती करून चालले गेलं. प्रत्येक वेळेस येतात माती टाकून चालले जाते, असं विषय. आतापर्यंत दुरुस्ती काही नाही, काहीच नाही, फक्त माती टाकण्यात चालू इथं असं. जसं आपण बघितलं इथले जे नागरिक आहे, आपल्यासोबत जे होते ढवळेश्वरचे नागरिक होते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की इथं हा खड्डा वर्षानुवर्षापासून आहे, पण नेहमी कोणी येतं हे गुत्तेदाराच्या इथून हे माती टाकून चालले जातात. याच्याकडं नवीन रोड बनवायची तर लांबची गोष्ट राहिली, याच्याकडे दुरुस्ती करायला देखील कोणाचं लक्ष राहिलेलं नाहीये. तर या गोष्टीकडं आमदार अर्जुनराव खोतकर असो किंवा अन्य जे लोकप्रतिनिधी आहे याच्याकडे लक्ष देतील का, हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. मी अनुप्राटी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.